नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 19 मार्च 2026 रोजीचे चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरती, सरळ सेवा भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. प्रश्न पहिला, मद्रास संगीत अकादमीतर्फे दिला जाणारा 2026चा संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, जयंत कुमारेश्वर यांना जाहीर झाला आहे. तर ही घोषणा 15 मार्च 2026 रोजी झाली असून विजेते डॉक्टर जयंत कुमारेश्वर असून या सरस्वती वीणावादक आहेत. तर तमिळनाडूच्या चेन्नई येथील प्रसिद्ध कलाकार आहेत. तर 84 वर्षानंतर वीणावादकाला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर हा पुरस्कार 1 जानेवारी 2027 रोजी द म्युझियम अकादमीच्या 100व्या संमेलनात दिला जाईल. तर नृत्यकलानिधी पुरस्कारामध्ये 2026चा पुरस्कार हा नरेंद्रजी यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न, दिव्यांग शक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आली आहे. तर या योजनेअंतर्गत राज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना आंध्र प्रदेश राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या बस सेवेमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्देश आहे दिव्यांगांना उत्तम वाहतूक सुविधा आणि समान संधी मिळवून देणे. लाभार्थी यांना 40% जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीला भाड्यामध्ये 50% सवलत दिली जाणार आहे. तर या योजनेसाठी वार्षिक 207 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश राज्याबद्दल माहिती पाहू. राज्याची स्थापना झाली आहे 1 ऑक्टोबर 1953. राजधानी आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर. राज्यसभा सीट आहेत 11. लोकसभा सीट आहेत 25. विधानसभा सीट आहेत 175. प्रश्न तिसरा, कोणत्या देशाचे मेट्रो नेटवर्क अलीकडेच जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क बनले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, भारत या देशाचे नेटवर्क हे जगात अलीकडेच तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क हे बनलेले आहे. तर भारताचे कार्यरत मेट्रो नेटवर्क आता 1143 किलोमीटरहून अधिक झाले आहे. तर जपानला मागे टाकून भारताने आता तिसरा क्रमांक हा मिळवलेला आहे. तर 2014मध्ये भारतात फक्त 5 शहरांमध्ये मेट्रो होती. आता आज ती 29 शहरांमध्ये विस्तारलेली आहे. तर प्रवाशांची संख्याही भारतातील मेट्रो सेवांमधून दररोज अंदाजे 1.15 कोटी नागरिक प्रवास हे करतात. तर मेट्रो नेटवर्कमध्ये प्रथम चीन आहे, द्वितीय स्थानावर अमेरिका आणि आपला प्यारा भारत देश हा तिसऱ्या स्थानावर आहे. प्रश्न चौथा, 24वी राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोणत्या शहरात केले जाणार आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. तर 24व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026चे आयोजन ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर 17 ते 21 मार्च 2026 या कालावधीत केले जात आहे. या महत्त्वपूर्ण स्पर्धेचे हे 24वे वर्ष असून भारतीय ऑलिम्पिक समिती आणि ओडिशा सरकार यांच्या सहकार्याने याचे आयोजन केले जात आहे. प्रश्न पाचवा, सिटी युनियन बँकचे मुख्य ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, रवींद्र जडेजा यांची सिटी युनियन बँक मुख्य ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर रवींद्र जडेजा हे क्रिकेटपटू असून यांना 2 वर्षासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून उद्देश आहे ग्राहकांशी संलग्नता आणि ब्रँडची विश्वासार्हता वाढवणे. पुढील प्रश्न 6वा, ओडिशा राज्यातील पहिले स्मार्ट विलेज म्हणून कोणते गाव विकसित केले जाणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, कुसुनपूर हे केंद्रपाडा जिल्ह्यातील गाव राज्यातील पहिले स्मार्ट विलेज म्हणून विकसित केले जाणार आहे. तर या गावामध्ये सौर ऊर्जा, डिजिटल लायब्ररी, कचरा व्यवस्थापन, CCTV सुरक्षा, आधुनिक शिक्षण व्यवस्था यांसारख्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. उद्देश आहे शहरी भागातील सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे, गावकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हे गाव केंद्रपाडा जिल्ह्यात येते. जिल्हा ओडिशामधील महत्त्वाचे किनारपट्टीवरील क्षेत्र आहे. प्रश्न 7वा, उत्तर प्रदेशातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्या जागतिक संस्थेने $300 दशलक्ष कर्जाला मंजुरी दिली आहे?
उत्तर आहे ऑप्शन बी, जागतिक बँकेने ही मंजुरी दिलेली आहे. तर या निधीचा वापर प्रामुख्याने वाहतूक क्षेत्रातील उत्सर्जन कमी करणे, घनकचरा व्यवस्थापन आणि औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाईल. उद्देश आहे उत्तर प्रदेशातील वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि स्वच्छ हवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी हे कर्ज देण्यात आले आहे. वर्ल्ड बँक म्हणजेच जागतिक बँकेबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 27 डिसेंबर 1945. मुख्यालय वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट या ठिकाणी आहे. उद्दिष्ट विकसनशील देशांमधील गरिबी कमी करणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे. या बँकेचे सदस्य देश आहेत 189. तसेच कार्यक्षेत्र आहे आरोग्य, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण व्यवस्थापन. प्रश्न 8वा, सी ड्रॅगन 2026 या बहुराष्ट्रीय पाणबुडी विरोधी युद्ध सरावात भारतीय नौदलाचे कोणते विमान सहभागी झाले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, P-8I विमाने सहभागी झाले होते. तर सी ड्रॅगन हा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील एक बहुराष्ट्रीय सराव आहे, ज्यामध्ये भारत, जपान, दक्षिण कोरिया, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी नौदलीय सहभाग घेतला होता. उद्देश आहे इंडो पॅसिफिक क्षेत्रात शत्रूच्या पाणबुड्याचा शोध घेणे आणि त्यांना नष्ट करण्याचे कौशल्य विकसित करणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. तर मित्रांनो, असे चालू घडामोडींचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.